न्यूज टॉप 9ची सुरुवात करूया राजकीय बातम्यांनी। शहांचे आदेश, मुंबईवर भाजपचा महापौर म्हणजेच गुजराती महापौर होणार। मात्र महापालिकेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीतून मराठी माणसाचाच भगवा फडकणार, संजय राऊतांचं वक्तव्य। मिलिंद देवरांची हकालपट्टी करायला हवी होती। शिंदेंचा खासदार आंदोलनावरून पत्र पाठवतो, हेच का त्यांचं मराठी प्रेम? तथाकथित भला माणूस शहांना घाबरतो का? मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे दोन्ही गट समाधानी असतील तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करू नये। मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा। खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक। ओबीसी भाजपचा डीएनए धक्का लागायला नको याची काळजी भाजपनं घ्यावी। मंत्री छगन भुजबळ यांची टीव्ही 9 मराठीला रोखठोक मुलाखत। हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या जीआरवर भुजबळांची जाहीर नाराजी। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आज बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा। हाकेंनी हल्ला झाल्याचा दावा केलेल्या नीरा गावात सत्कार करत मोर्चा काढला जाणार। मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत केली, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल। महाराष्ट्रातील जनतेनं निश्चिंत राहावं, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा। नेत्यांच्या भूमिकेनं समाजाची दिशाभूल होऊ नये, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मराठवाड्याला काही मिळू नये अशी काहींची भावना आम्ही कोणाच्या ताटातील घेत नाही, शिरसाटांचं वक्तव्य। राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत केलेल्या वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती।